हॅलो मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की लॉस रिकव्हर कसा करायचा किंवा लॉस रिकव्हर करण्याचे काही नियम मी तुम्हाला सांगणार आहे. जर हे नियम तुम्ही प्रॉपरपणे पाळले किंवा त्या पद्धतीने जर तुम्ही ट्रेडिंग केली तर नक्कीच तुम्हाला लॉस रिकव्हरीसाठी त्याचा फायदा होणार आहे. तर ते नियम कोणते? सगळ्यात पहिला नियम आहे की डेली तुम्हाला एकच इंडेक्स मध्ये ट्रेड करावा लागेल. इंडेक्स अजिबात नाही बदलायचा. जर तुम्ही निफ्टीमध्ये काम करताय तर कंटिन्यू 30 दिवस 60 दिवस तुम्हाला फक्त निफ्टीमध्ये काम करा. जर तुम्ही बँक निफ्टीमध्ये काम करताय, फिन निफ्टीमध्ये काम करताय तर एकच इंडेक्स मध्ये काम सुरू ठेवा. आता दुसरा नियम, रोज एकच ट्रेड करायचा आणि तो पण स्टॉप लॉस लावून. विदाऊट स्टॉप लॉस ट्रेड घेऊ नका. आता तिसरा पण महत्वाचा नियम आहे की स्टॉप लॉस पेक्षा 1:2 किंवा 1:3 असं आपलं टार्गेट असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही 10 पॉईंटचा स्टॉप लॉस लावलेला आहे तर तुमचं टार्गेट हे 20 ते 30 रुपये असलं पाहिजे. आता चौथं सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही जो एनालिसिस करताय, तुम्ही जी स्ट्रॅटेजी वापरताय त्या स्ट्रॅटेजीवरती विश्वास करा. एकाच स्ट्रॅटेजीवरती आपल्याला ट्रेडिंग सुरू ठेवायची, ती स्ट्रॅटेजी अजिबात बदलायची नाही. कमीत कमी 1 महिना हे करून पहा, रिझल्ट नक्कीच तुम्हाला दिसेल. परत मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट अजिबात चुकवायचे नाहीये. सहावा नियम, ट्रेड घेतला की प्रॉफिट अँड लॉस अजिबात पाहायचा नाही. चार्ट बघत बसा, भीती वाटत नाही. बहुतेकांना सवय असते की ट्रेड घेतला तर ते नुसते ट्रेड पाहत बसतात. तसं अजिबात नाही करायचं. चार्ट पहा, स्टॉप लॉस लावलेला आहे, टार्गेट लावलेला आहे, दोघांपैकी एक काहीतरी हिट होईलच, होऊन द्या. आणि शेवटचं, आता जे मी तुम्हाला नियम सांगितले ते अजिबात विसरायचे नाही, ते सोडायचे नाही. याला अनुसरून तुम्ही ट्रेड करा, नक्कीच तुमचा लॉस हळूहळू रिकव्हर व्हायला सुरुवात होईल. आणि लॉस रिकव्हरीसाठी थोडासा टाइम द्यावा लागेल. असं नाहीये की तुम्ही आज ट्रेड करायला सुरुवात केली आणि 1 महिन्यात 2 महिन्यात तुमचा लॉस रिकव्हर होईल. त्याला थोडासा टाइम द्या, नक्कीच तुमचा लॉस रिकव्हर झालेला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.